वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेच्या निमित्ताने दावोस, स्वित्झर्लंड येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी दावोस येथे सहभागी झाले आहेत. जगभरातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी माहिती देण्यासाठी व आकर्षित करण्यासाठी दावोस येथे भारत सरकारतर्फे उभारण्यात आलेल्या इंडिया पॅव्हेलियन व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने स्वतःची स्वतंत्र पॅव्हेलियन सुद्धा उभारले आहे. या ठिकाणी गुंतवणूकदारांना महाराष्ट्राचे सादरीकरण करण्याबरोबरच गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधी व सरकारच्या सुविधा यांची माहिती देण्यात आली. ललित गांधी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली व यावर्षीच्या दावोस येथील दौऱ्यामध्ये विक्रमी गुंतवणूक निश्चित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन केले. आतापर्यंतच्या गुंतवणुकीचे सर्व विक्रम मोडीत काढून यावर्षी महाराष्ट्र सरकारने 30 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे करार दावोस येथे करून संपूर्ण जगाचे आणि जगातील प्रमुख उद्योग जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राच्या स्वतंत्र पॅव्हेलियनमध्ये सर्वाधिक गर्दी असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागतिक गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. 19 तारखेला महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन झाल्यापासून 23 तारखेपर्यंत दावोसमध्ये सर्वाधिक गर्दी खेचणारे पॅव्हेलियन म्हणून महाराष्ट्र पॅव्हेलियनचा विशेष उल्लेख करावा लागेल असे ललित गांधी यांनी नमूद केले. या नवीन येणाऱ्या गुंतवणुकीचा फायदा महाराष्ट्रातील ठराविक जिल्ह्यांपुरता मर्यादित न राहता सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन प्रकल्प येतील अशा प्रकारे राज्य सरकारने याचे नियोजन करावे अशी मागणी ललित गांधी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या चारही जिल्ह्यांमध्ये नवीन मोठे प्रकल्प येणे या जिल्ह्यांसाठी विकासासाठी आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन गांधी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून नियोजन करू अशी ग्वाही दिली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार कौस्तुभ धावसे, उद्योग खात्याचे सचिव पी. अन्बलगन, उद्योग आयुक्त दीपेंद्र कुशवाह, MIDCचे CEO पी. वेलारासू यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी तसेच स्वित्झर्लंडमधील भारतीय उद्योजक यशोधन रामटेके, क्रीडा इंडियाचे संचालक हिरेन परमार आदी मान्यवर उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.